नमस्कार मंडळी, आज आपण बहुगुणी हुलगा किंवा त्याला दुसरं पण नाव आहे कुळीथ, त्याची आपण आज भाजी पाहणार आहोत। खूप छान औषधी असते कुळीथ, त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि औषधासाठी खूप उपयोगी आहे। अशा प्रकारे आपण आज कुळीथाची भाजी पाहणार आहोत। जे कुळीथ जुनी लोक आजारी असताना त्याचं कढण पित होते, आज आपण भाजी पाहणार आहोत। प्रथम पॅनमध्ये आपण तेल टाकले आणि जे कुळीथ आहेत मोड आलेले त्याला आपण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेणार आहोत। आपण कुकरला शिट्टी लावून शिजवून नाही घेतलं, कुकरमध्ये हे करून आपण तेलामध्ये भाजणार आहोत। खूप सुंदर भाजी होते, चवीला पण अप्रतिम लागते। अशा प्रकारे आपण व्यवस्थित ते धुवून घेतले आहेत आणि त्याला आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। तेलामध्ये कुठलीही भाजी परतली तर त्याची चव अगदी अप्रतिम लागते। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही बघा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। तुमची एक मैत्रिणींनो व्हिडिओ बघितला ना तर प्लीज लाईक करत जावा ना। तुमच्या एका लाईकनी खरंच खूप बरं वाटतं आणि कमेंट्स पण करत जावा, तुम्हाला रेसिपी आवडते नाही आवडत। आपण त्यानंतर काय केले, कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतला आहे। कांदा परतून घेतला की आपण कांदा, लसूण, कोथिंबीर ह्याचं वाटण त्यामध्ये टाकत आहोत। खूप सुंदर लागते चवीला भाजी। अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचे तेलामध्ये। वाटण तुमच्याकडे जर वाटण अवेलेबल नसेल तर तुम्ही लसूण पण चिरून टाकू शकता, कारण मी तरी कधी तसंच करते, कारण मसाला आहे तोच खूप चवीला माझा सुंदर आहे, त्यामुळे दुसरे काही नाही टाकलं तरी चालतं। त्यानंतर आपण टोमॅटो टाकतो। तुमचा जर मसाला चवीचा खूप सुंदर असेल तर बाकी तुम्ही नाही काही टाकलं तरी चालेल, कारण माझ्या ह्याच्यामध्ये काळ्या मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले आहेत, 32 प्रकारचे, आणि लसूण, खोबरं, कोथिंबीर हे पण मी त्यामध्ये टाकते, त्यामुळे त्याची चव खूप अप्रतिम लागते त्या मसाल्याची। अशा प्रकारे आपण तेलामध्ये व्यवस्थित टोमॅटो मॅश होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची चव लागेल आणि भाजी पण सुंदर होईल। कुळीथ आहे ते खूप औषधी आहे। जुनी लोक जर ताप आला तर त्याचं कढण पित होते, म्हणजे रस्सा पित होते, किंवा कुळीथाचं माडगं पण करतात। थंडीमध्ये खूप उपयोगी आहे, बहुगुणी आहे कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत। आपण त्यानंतर लाल तिखट आणि काळा मसाला टाकणार आहोत। लाल तिखट मी खरं तुमच्यासाठी टाकते कलर येण्यासाठी, नाहीतर काही आवश्यकता नसते खरं, कारण माझा मसालाच कलरला पण खूप छान आहे आणि चवीला पण खूप सुंदर आहे। एकदा तुम्ही वापरून बघा। त्यानंतर आपण जे परतून घेतले होते कुळीथ किंवा हुलगे ते आपण पुन्हा मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत। कुळीथाचं माडगं तर खूप सुंदर लागतं बघा, म्हणजे अगोदर आमच्या माहेरी नाही कधी खाल्लं, लग्न झाल्यानंतर सासरीच खाल्लं। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचे। आमच्या सासूबाई होत्या तेव्हा करत होतो, बघू एखाद्या दिवशी तुम्हाला त्याची रेसिपी पण दाखवेल, खूप सुंदर लागतं। त्यानंतर आपण गरम पाणी टाकायचे। गरम पाण्याने भाजीला चव खूप सुंदर लागते। अशा प्रकारे हलवून घ्यायचे आणि उकळी आली की आपण मंद गॅसवर त्याला शिजवून घेणार आहोत। बघा किती सुंदर झाली आहे हुलग्याची किंवा कुळीथाची भाजी। तुम्हाला सुक्का करायचं असेल तर सुक्काही करू शकता, पण रस्सा त्याचा खूप छान सुंदर लागतो। त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असल्यामुळे चव पण छान लागते आणि आजारी माणसांसाठी ते उत्तम औषध आहे। बघा किती सुंदर झाले कुळीथाची भाजी। या जेवायला मस्तच झालंय की नाही, बघा किती सुंदर झाली, कलर पण आलाय त्याला आणि चव तर अगदी भन्नाट आहे। आहा हा, मस्तच।
तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर पण खाऊ शकता आणि भाताबरोबर पण खाऊ शकता. असे अप्रतिम चवीचा हुलगा, बहुगुणी बहुऔषधी अशी हुलग्याची किंवा कुळिथाची आपण भाजी पाहिली आहे. माझी रेसिपी जर आपल्याला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे बघा, कुळीथ खूप बहुगुणी आहे, बहुऔषधी आहे. त्याची आपण रेसिपी पाहिली आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.